गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज होळीमधला पहिला शुक्रवार आहे. दरवर्षी ज्या होळीमध्ये पहिला शुक्रवार होतो त्या दिवशी आमच्या वाडीतील वसलेली संतोषी माता आई तिचा उत्सव साजरा केला जातो. हा कार्यक्रम 2 दिवस असतो, गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवारी संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन असतं आणि दुसऱ्या दिवशी दुपारी कीर्तन झाल्यानंतर देवी आईवर फूल पडतं. स्वराज्य निर्माण करण्याकरता आगामध्ये हत्तीचं बळ असावं लागतं. आता आमची पोरं बघा मॅगी खाऊन अशी झाड पडली. काय स्वराज्य निर्माण होणार मला? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज. अरे कुणाला म्हणायचं छत्रपती? वाघाचं छत्रपती जीवनामध्ये त्याला छत्रपती म्हणतात. ऐका, हा म्हणजे 36 वाघाचं बळ असणार, दुसरं म्हणजे मुलाला त्रस्त करून जोडणारे, तो म्हणजे परत माघारी निघालेले, आणि ती म्हणजे तिन्ही लोकांवर राज्य करणारे छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिंकप्रिय, हा म्हणजे वाघाचा बछडा, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज. महाराज कुणाला म्हणतो? हा म्हणजे मराठ्यांचा वाली, हा म्हणजे हात न मानणारा, राम म्हणजे राजा रयतेचा, आणि ज म्हणजे वाली जनतेचा. आणि म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या म्हणून जगत तुकोबारांना सांगावं लागलं, तुम्हा आम्हाला धर्माचं पालन करता आलं पाहिजे. बोलू नका. किती धर्मश्रेष्ठ आहे? 33 कोटी देवांच्या या बाजारपेठेमध्ये आम्ही खऱ्या देवाचं अस्तित्व शोधायला गेलो, पण आपल्याजवळ खरा देव असणारा आपल्याला आज कळला नाही. ही मोठी शोकांतिक आहे. ऐका, एक प्रसंग तुम्हाला सांगतो. कुणाला म्हणायचं धर्म, कुणाला म्हणायचं धर्माचं पालन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या नंतर काही दिवसांनी मुंबईमध्ये एक मुलगी 12 वाजता एका स्टेशनवर उतरली आणि आपल्या घराकडे चालली होती. मध्ये लागला मोहल्ला. 12 वाजलेले, काळोख चिर करत आहे. आता तिला घरी जायचंय, वाजलेले भरपूर. ती अशी गली बोळातून चाललेली आणि 4 टवाळ पोरांनी तिला पाहिलं. ऐका, धर्म कशाला म्हणतात? आता त्या मुलीला कळ आपल्या इज्जतीला लोक आहे. हे नराधम आपल्या इज्जतीची लक्तर तोडण्याच्यावर राहणार नाही. ती 33 कोटी देवांचा धावा करत 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 पळायला लागली. ते 4 करून तिच्या मागे लागले. आता तिला धरणार. तेवढ्यात एका कोळ्यामध्ये शिरली. सगळे घराचे दरवाजे लावले होते, पण एका घराची खिडकी उघडी होती. त्या मुलीनं धावता धावता त्या खिडकीतून आतून डोकावून पाहिलं आणि तिनं दुसऱ्या शिकंदराच्या दरवाजाला थाप दिली. दादा, दार उघडा. एक 25 वर्षाचा ऐन तारुण्यामध्ये आलेला युवक आला आणि त्याला दरवाजा उघडला. म्हणली, माझ्या इज्जतीला धोका आहे दादा, माझं रक्षण करा. त्या मुलानं त्या मुलीला आतमध्ये घेतलं. दरवाजा बंद झाला. ते चोर निघून गेले. ऐका, मुलाच्या मनात विचार आला, ज्या इज्जतीचं रक्षण करण्याकरता ही धावत होती, मी मनात अंदाज मी सुद्धा हिच्या इज्जतीचं वरण करू शकतो. पण त्याला न राहता राहून विचारलं, म्हणत आई, गुंडांनी तुझा पाठलाग केला, तू पळत होती. 33 कोटी देवांचा अस्तित्व आपल्या जीवनामध्ये असताना त्या देवाला हात करत होती, पण माझ्यावर विश्वास दाखवायचं कारण काय? त्या तरुणीनं दिलेलं उत्तर ऐका. म्हणजे दादा, गुंड पाठलागले मी धावत होते, पळत होते, जीवाच्या आकांतानं आता माझी इज्जत पणाला लागणार या आशेने मी धावत होते. पुढे धावता धावता आतमध्ये आले आणि तुझ्या खिडकीतून आतमध्ये पाहिलं आणि तिथं असा देव पाहिला, अरे ज्याच्यामुळे जिवंत राहिले आमच्या हिंदूच्या दारामध्ये तुळस आणि ज्याच्यामुळे जिवंत राहिले आमच्या मंदिराचे कळस. आता जगामधला एक नंबर देव ज्यानं स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं
कोणाचं नाही असं जगातला एक नंबरचा देव, त्या देवाचा फोटो मी तुझ्या भिंतीवर पाहिला आणि मनात विचार केला, अरे माझ्या छत्रपतीचा फोटो ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये परस्त्रीच्या इज्जतीला धोका, त्याला म्हणायचे छत्रपती. आता आम्ही फक्त 19 फेब्रुवारीला शिवजयंत्या साजऱ्या करतो, नुसत्या शिवजयंत्या साजऱ्या करून उपयोग नाही. छत्रपतींचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेतले म्हणजे तरच ती काय वाटत असेल त्याला. अरे स्वतःच्या आईला सगळे आई म्हणतात, पण दुसऱ्याच्या आईला आई म्हणण्याची हिंमत ही माझ्या राजाकडे होती. अरे स्वतःच्या बहिणीला सगळे बहीण म्हणतात, पण दुसऱ्याच्या बहिणीला बहीण म्हणण्याचं सामर्थ्य जगामध्ये एक नंबरचा पतित असणारा राजा म्हणजे माझा शिव छत्रपती राजा. त्याचं कारण जिजाऊ आईसोबत म्हणून छत्रपती घडले. जिजाऊ आई साहेब नसत्या तर मला कदाचित छत्रपती जन्माला आले नसते. म्हणून अख्ख्या महाराष्ट्रानं मुजरा करावा, साऱ्या जगाची आई माझी माता जिजाऊ, करतो प्रणाम महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आजच्या अभंगामध्ये धर्म टिकवायला सांगतात. एकदा छत्रपतींनी जगद्गुरु तुकोबारायला हिरे माणिक मध्ये पाठवले. तुकोबारायांनी त्याचा स्वीकार केला नाही केला. गाव तुमचे रवित्र धन पृथ्वी समान